मला बोलायचं होतं सगळ्यांसोबत म्हणून मी लाईट्स ऑफ केले आणि तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवून घेतलं. सुश, काय वेडेपणा आहे हा? काय पद्धत झाली? मी नॉर्मली बोलायचा प्रयत्न केला होता पण माझं कोणी ऐकतच नाही ना, म्हणून मग मला हे सगळं असं करावं लागलं. मी फक्त 2 मिनिटं अंधार केला तर तुम्हाला सगळ्यांना इतका त्रास झाला ना. मग विचार करा ना, मला किती त्रास होत असेल. कसला? तुला अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलंय कोणी सुश? सुश बाळा, तुला इथे काही कमी पडतंय का? प्लीज असं कोड्यात बोलू नकोस ग. नक्की काय म्हणायचं काय तुला? माझं मॅरेज तुम्ही अंधारात ठेवताय म्हणजे मला तुम्ही जगासमोर नाही आणत आहे ना. मला तुम्ही तुमच्या सोशल सर्कल्समध्ये दाखवतच नाही आहात की मी या घराची डॉटर इन लॉ झाली आहे म्हणून. मला आणि माझ्या नवऱ्याला तुम्ही डार्कनेसमध्ये ठेवताय. सांगायला हवं ना सगळ्यांना माझं लग्न झालंय आमचं. ताई तुला तर माहितीये ना माझे किती ड्रीम्स होते मॅरेज विषयी. बॉलिवूड स्टाईल थीम, डेस्टिनेशन वेडिंग, मेहंदी, हळद, फेरे, संगीत सगळं करायचं होतं मला. पण असं घाईघाईत लग्न झाल्यामुळे ते सगळं राहून गेलं ना. मला काहीच नाही करता आलं. हाजी माझे ना खूप फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावर. मला त्यांना सगळ्यांना सांगायचंय की माझं लग्न झालं, आय एम मॅरिड, हे मला अनाउन्स करायचंय असं सगळ्यांसमोर. पण नाही करता येते ना. मला हवंय मला जगासमोर आणा तुम्ही. मला 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 ना एन्जॉय करायचा आहे हा मोमेंट. आय वॉन्ट अ ग्रँड रिसेप्शन. म्हणजे छान पार्टी, रेड कार्पेट, लाऊड म्युझिक, खूप सारे लोक. येस, मला मला रिसेप्शन हवंय. आय वॉन्ट अ रिसेप्शन ताई. आणि जर असं होणार नसेल तर मग काय, माझ्याकडे ऑप्शनच नाही आहे ना. मला हे असंच करावं लागणार आहे. असं बासा, गोष्टी हव्यात हे म्हणण्याची ही पद्धत नाहीये. आणि ज्या सर्कमस्टान्सेस मध्ये तू लग्न करून आली आहेस त्यात तुझं कुठलंही रिसेप्शन होणार नाही. मुळात हे असं फॅमिलीला न सांगता लग्न करून आलीस तू, हे मान्यच नाही आम्हाला. म्हणजे स्वानंदी, अगं तुला हे लग्न मान्य नाही म्हणजे अर्पिताला जसं घराबाहेर काढलंस तसं आता माझ्या सुशला पण तू घराबाहेर काढणार आहेस का? काकू एक मिनिट. अर्पिताला कोणी घराबाहेर काढलेलं नाहीये. तिला तिच्या सासरी पाठवलंय. घराबाहेर काढणं आणि सासरी परत पाठवणं यातला फरक प्लीज समजून घे. आणि दुसरं म्हणजे स्वानंदी मॅडम जे म्हणतायत, ज्या पद्धतीने हे लग्न झालंय ते आम्हाला मान्य नाही. त्यामुळे मान्य नसलेल्या लग्नाचं रिसेप्शन वगैरे करणं ही गोष्ट मलाही काही बरोबर वाटत नाही. ठीक आहे, मग आता बोलण्यासारखं काय उरलंय? तुम्हाला माझ्या अंशूचं सुख, त्याचं लग्न मान्यच नाहीये. मी काय बोलणार? ह्या घरात आता माझ्या म्हणण्याला काही किंमतच उरली नाहीये. तू आता हे असं लगेच बोलू नकोस. खरं तेच बोलते ना समर. माझ्या बोलण्याला थोडी जरी किंमत असती तर माझ्या अप्पीला आज घराबाहेर जावं लागलं नसतं. काकू प्लीज, आत्ताच अंशुमनचं एक लग्न मोडलं होतं ना. त्या लग्नात जे काही झालं त्याच्यानंतर असं लगेच दुसरं लग्न जाहीर करणं हे कितपत योग्य? समर, अरे काय बोलतोयस तू? माझ्या अंशूने काहीतरी गुन्हा केल्यासारखं तुम्ही सारखं त्याला तसंच बघताय, तसंच वागवताय. नाही, मान्य आहे मला की त्यांनी छोट्या मोठ्या चुका केल्या, पण लग्न माझ्या अंशूने कायदेशीरितच केलं ना. मग आपल्या घरी आलेल्या सुनेचं, आपल्या घरातल्या लक्ष्मीचं स्वागत करणं ही आपली जबाबदारी नाही का? हा आई, आता कुठे गेली हो राजवाड्यांची रीत, परंपरा, सुनेचा सन्मान करणं? कुठे गेलं सगळं?
त्यासाठी सुनेने तसं वागायचं पण असतं. स्वानंदी, मान्य आहे ती तुझी सावत्र बहीण आहे, पण शेवटी बहीणच आहे ना. अगं, तिच्या आईने तुला लहानाचं मोठं केलंय ह्याची जाण ठेव. किती कठोर वागशील तिच्याशी. कारण ना ताईला फक्त स्वतःचीच पडली ना, तिला माझी काही चिंताच नाहीये, तिला माझ्याशी काही घेणं देणंच नाहीये. असंच वागते ती नेहमी. पण ना तू लक्षात ठेवा ताई, मला जर माझं ड्रीम रिसेप्शन मिळालं नाही ना तर मी खाणं पिणं सोडून देईन. आणि अशीच मी थाळी वाजवत राहीन. ओ बाई, ओके 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 फाईन, करू रिसेप्शन. पण माझी एक अट आहे. अट? आता कसली अट? रिसेप्शन वगैरे होईल, पण त्यात तू म्हणतेस त्याप्रमाणे बॉलिवूड वगैरे काही नसेल. आपल्या घरच्या परंपरेप्रमाणे, आपल्या प्रथेप्रमाणे साध्या भारतीय संस्कारातच हे रिसेप्शन होईल. नशीब नाही तर ते बॉलिवूड थीम वगैरे ऐकून ना दडपणच आलो तो मी. माझ्या मनातलं बोललास पिंट्या. समाजामध्ये जो काही आपला मान उरलाय ना तो टिकायला हवा रे. म्हणून ते रिसेप्शन ना आपण पारंपरिक पद्धतीनेच करूया पिंट्या. ओके, चालेल मला. थँक्यू थँक्यू. ठीक आहे, लागा मग तयारीला. राजवाडे, 1 मिनिट. हे बरोबर नाहीये. स्वानंदी मॅडम, आता ठरलंय. आता यावर परत चर्चा नको. उद्या संध्याकाळी करूया रिसेप्शन. सुश, जाऊ दे ग नंदू. विरोध करण्यामध्ये ना आता उगीच शक्ती खर्च नको करूस तू. माझ्यासाठी कर एवढं ना तू. जास्त काही करू नकोस. हिच्यासाठी ना एखादी ती चांगलीशी पैठणी घेऊन येतो. पाहुण्यांना पण कळवतो. आजी, तुमच्या शब्दाबाहेर नाहीये मी. आणि तुमचा मान ठेवायला मी सगळं करेन. आणते मी पैठणी. झालं ना मनासारखं? झोपा आता. चल. स्वानंदी, थांब.